वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. नगमे संसारो म्हणून केला भ्रतारू, लोक अनाचारू म्हणती मज. चंचळ झालीये किंवा चचळ झालीये म्हणतील मज, कवना सांगू हे जीवेचे गुज. बाप रकुमा देवीवर विठ्ठला वाचून नेने, बाप रकुमा देवीवर विठ्ठला वाचून नेने, सतत राहणे त्याचे पायी. चंचळ झाली म्हणतील मज, कवना सांगू हे जीवेचे गुज. पांडुरंगा करू प्रथमा, करू प्रथमा, पांडुरंगा करू प्रथमा, करू प्रथमा. शुतोषं दिनेष्टपोषणं मगसन्ति सिन्धुशोषं, श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं, वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं. ज्ञानेशो भगवान् विष्णु, निवृत्तिर्भगवान् हरः, सोपानो भगवान् ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन्, तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व माम्. संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठल. नगमे संसारो म्हणून केला भ्रतारू, लोक अनाचारू म्हणती मज. चंचळ झालीये म्हणती मज, कवना सांगू हे जीवेचे गुज. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमाऊली भगवान ज्ञानोबाराच्या हृदयस्पंदातनातून बाहेर पडलेला मी प्रपंच सोडून परमार्थात का प्रवेश केला याची अनुभूती प्रतिपादन करणारा साधकाच्या भूमिकेतला अभंग आहे. विठ्ठल कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात श्री संत सिद्ध संत असणारे मोतीराम महाराजांच्या या महान अशा प्रकारच्या फडावर ही नवमीची सेवा सर्व उत्सव समिती असेल, आमचे मंचक महाराज असतील, मोतीराम महाराज असतील, कैलास महाराज, सोपान महाराज, उद्धव महाराज आदी करून सर्वांच्या द्वारा माझ्या वाट्याला आलेली आहे. खऱ्या अर्थानं कीर्तनकार बसला तरी चालतो, आवाज उभा पाहिजे. पण आज कीर्तनकार उभा आहे, आवाज बसलेला आहे. त्याची आता मीमांसा करत नाही. त्यांना किती साथ द्यायची, त्यांनी त्याची मर्यादा उल्लंघन केल्यामुळं नाविलाज आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आज आपण भगवान ज्ञानोबाराच्या या महावारीला आलेले आहे. वारकरी संप्रदायाचे काही तीर्थ आहेत, काही देव तीर्थ आहेत आणि काही संत तीर्थ आहेत. वारकरी संप्रदायाचं देव तीर्थ आहे पंढरी आणि वारकरी संप्रदायाचं संत तीर्थ आहे आळंदी. मग आळंदी आहे, देहू आहे, पैठण आहे, त्र्यंबकेश्वर आहे,
अधिक करून ही संत तीर्थ आहेत. पण वारकरी संप्रदायाच्या संत तीर्थात सर्वश्रेष्ठ संत तीर्थ आळंदी आहे. मी बोलत नाही, तुम्हाला पुराणाचा दाखला देतो. पुराण असं सांगते का त्रैलोक्यात आळंदीसारखं तीर्थ नाही म्हणून. पुराणात असं चिंतन आहे. प्रकटोस्मी महाक्षेत्रे आनंदाख्य महावने नास्ती नास्ती समम क्षेत्रम त्रैलोक्यम पावन स्मृतम. त्रैलोक्यात याच्यासारखं पावन तीर्थ नाही असं पुराणाधिकांनी ज्याचं चिंतन, स्कंद पुराणात अशा प्रकारचं याचं चिंतन आलेलं आहे. चारही युगात एक तीर्थ होतं. कृतेचानंद विपिने कृतयुगात त्याला आनंदवन, त्रेतायाम वारुणम सुरतम त्रेतायुगात वाला वारुण क्षेत्र, द्वापारयुगात कपिल क्षेत्र याचं नाव होतं. कलियुगात याचं नाव, कलियुगात कोणतं नाव आहे? कलियुगात याचं नाव अलंकापूर आहे. मग हे आळंदी नाव नाही, हे आळंदी नाव पडलेलं आहे. आळंदी नाव कधी पडलं? भगवान ज्ञानोबाराचा अवतार इथं झाला त्याच्यानंतर आळंदी नाव पडलं का? त्याचं उत्तर असं आहे. आळंदी शब्दाची फोड केली तर लक्षात येते आलम ददाती, पुरे म्हणेपर्यंत देणारे ज्ञानोबारा इथं राहू लागले म्हणून या तीर्थाला आळंदी असं नाव प्राप्त झालं. आलम म्हणजे पुरे, पुरे म्हणेपर्यंत देणारे ज्ञानोबारे इथं राहतात म्हणून या तीर्थाला आळंदी म्हणतात. वास्तव्यात पाहायचं झालं तर ज्ञानोबाराच्या अवताराच्या आधी याला अलंकापूर म्हणतात. अलंकाख्याम कलौ युगे असं प्रत्येक युगात त्याचं नाव वेगळं आहे. हे महान तीर्थ आहे. याच्या पाठीमागची भूमिका आहे. प्रत्येक तीर्थाची अभिमानी देवता एक आहे. कोणतंही तीर्थ घ्या, तीर्थाची एकच देवता अभिमानी असते. काही तीर्थाचा अभिमान भगवान शंकराने धारण केला, काही तीर्थाचा अभिमान भगवान विष्णूंनी धारण केला, काही तीर्थाचा अभिमान ब्रह्मदेवानी धारण केला. पण आळंदी असं तीर्थ आहे तिन्ही देवतेनं या तीर्थाचा अभिमान धारण केला. देव म्हणे नाम्या ब्रह्मक्षेत्र आदी येथेची समाधी ज्ञानदेवा. म्हणजे ब्रह्मदेवाने या भूमीचा अभिमान धारण केला. ब्रह्मादिक तप वरिष्ठ येथे चिपई केले. ब्रह्मादी देवानी या भूमीत येऊन तप केलं म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ब्रह्मदेवाची तपभूमी आहे. हे शिवपीठाचा विचार करायचा झाला तर हे नवं नाही तर जुनं शिवपीठ आहे म्हणे. शिवपीठ झालं तर ब्रह्मदेवानी या भूमीचा अभिमान धारण केला. भगवान शंकरांनी या भूमीचा अभिमान धारण केला. हे शिवपीठ आहे. 18 शिवपीठ आहेत या विश्वात. त्या 18 शिवपीठात वरिष्ठ शिवपीठ आहे. 18 शिवपीठातलं वरिष्ठ शिवपीठ म्हणून भगवान शंकर या भूमीला कधी सोडत नाही. म्हणून हे शिवपीठ आहे. आणि विष्णू परमात्म्याने इथं भगवान ज्ञानोबाराच्या रूपाने इथं समाधी धारण केली नाही. 108 वेळा इथं समाधी ज्ञानोबाराने धारण केलेली आहे. पण अष्टोत्तर से वेळा समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली किंवा बा माझी समाधी पाहिली जुनाट केवळ वैकुंठ गुह्य गोप्य. म्हणून विष्णू जिथं राहतात त्याला वैकुंठ म्हणतात. म्हणून विष्णूनही या भूमीचा अभिमान धारण केला. शंकरानेही भूमीचा अभिमान धारण केला. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ब्रह्मदेवाने सुद्धा
देव म्हणे नाम्या ब्रह्मक्षेत्रादी, हे ब्रह्मक्षेत्र आहे म्हणून ब्रह्मादिकांनी इथं तपसाधना केली म्हणून तिन्ही देवता या भूमीचा अभिमान धारण करतात. असं पावन तीर्थ जर या त्रैलोक्यात कोणतं असेल तर ते एकमेव आळंदी आहे. म्हणून पुराण असं सांगतात, प्रगटोस्मी महाक्षेत्रे आनंदाख्य महावने नास्ती नास्ती समम क्षेत्रम त्रैलोक्यम पावनम सुव्रतम. दक्षाने 10,000 यज्ञ इथं केले. दक्षाची यज्ञभूमी आहे. इंद्राने सुद्धा इथं तप केले. इंद्र येऊनी या भूमीशी याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदोरिशी पंचक्रोशी यापासून इथं त्रिवेणी गुप्त रूपानं वाहते. ज्ञानोबाराच्या नित्य स्नानासाठी भागीरथी तीर्थ आहे. नित्य स्नाना लागी भागीरथी ज्ञानोबा दिधली भागीरथी नदी आहे. अशी तीर्थे राहिली स्थळे स्थळे घेऊन ये. भरपूरशी तीर्थ इथं आहे. चक्र तीर्थ आहे, शालक तीर्थ आहे, चंड तीर्थ आहे, भास्कर तीर्थ आहे. विठ्ठल श्रद्धे आमचे गुरुवर्य पुंडलिक महाराज बोळवटकर सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं दरवर्षी बाबा वारीला येतात. आपला विषय चालला होता की ब्रह्मतीर्थ आहे, हे शिवती पीठ आहे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हे वैकुंठ सुद्धा आहे. इथं भरपूर तीर्थ. ही नदी सामान्य नाही. पुढं वाहणाऱ्या नदीचं चिंतन आहे. नंदीनं विचारलं, का नदी केनवा नीता कस्मिन काले कदाचन. भगवान शंकरांनी त्याला या नदीची महत्ता सांगितली. कोणती नदी आहे ही नदी म्हणे, एकदा पार्वती माताने भगवान शंकर या आनंदवनात विहार करत होते. पार्वती मातेचं सौंदर्य पाहिलं इंद्राला लोभ निर्माण झाला. पार्वती मातेजवळ आलं. पार्वती मातेला म्हणू लागला, अगं पार्वती, या शंकराजवळ काय कपाल घेऊन भीक मागावं लागते. याच्याजवळ तुला कोणतं सुख आहे त्याचा त्याग कर, तू आपल्या सोबत चाल. मी स्वर्गाचा राजा इंद्र आहे, तुला अतिशय आनंदात ठेवील. पार्वती मातेला राग आला. कथम पार्वती देवी त्वम दिगंबर उपासते किम सुखम धनम गौरी प्रपश्य कपालिना. या कपाल दादाजवळ तुला कोणतं सुख आहे. राग आला. सा क्रोध वशगा देवी सशापम च शचीपतीन. शचीपतीला म्हणजे इंद्राला शाप दिला आणि सांगलं, गच्छ गच्छ दुरात्मेती जलरूपेसी सर्वदा. हे दुरात्म्या दूर जा, जडबुद्धीनं माझ्याकडे आला, तुला जलरूपत्व प्राप्त होईल. इंद्र घाबरला, भयभीत झाला आणि भगवान शंकराची शरणागती केली. भगवान शंकरांनी त्या इंद्राला उशाप दिला, चिंता करू नको, पार्वतीनं दिलेला शाप तर वापस घेत नाही, पण तुला उशाप देतो. तुझ्या अंगापासून निघणारी नदी मला प्रिय राहील. तवैव अंग संभूता नदी मम प्रियावह. स्वर्गात जे इंद्रतीर्थ आहे त्याची बरोबरी ती गंगा करेल. इंद्रतीर्था समायाता इंद्रायणी समुद्भवा. तिला इंद्रायणी असं नाव राहील. असं भरपूरच या तीर्थाचं महात्म्य. इथं देव पक्षी रूपानं वस्ती करतात. इथं वनवल्ली वृक्ष सुद्धा सामान्य नाहीत. एक एक ऋषी म्हणजे एक एक वृक्ष आहे. विठ्ठल कुबेर आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या भूमीत साधना केलेली आहे. इंद्रायणीच्या काठावर इथं बेटाची भूमी आहे. या बेटाच्या भूमीत जी कैबेर महारण्य नदी भेटते, दोन्हीचा संगम होते, जी बेटाची भूमी निर्माण होते, ते सिद्ध बेट आहे. पौष महिन्यात पुष्य नक्षत्रात. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर रविवारी जर एखादी सिद्धीची साधना आपण इथं केली तर तात्काळ एकाच दिवसात जी हजारो वर्ष तप करून सिद्धी प्राप्त होते ती एकाच दिवसात प्राप्त होते म्हणे. विठ्ठल म्हणून असं पावन तीर्थ जर कोणतं असेल तर हे अलंकापूर नगरी संत तीर्थ आहे. या संत तीर्थात मुकुटमणी जर कोण असतील तर भगवान ज्ञानोबा आहेत. ज्ञानाबाई तेथे मुकुट, मग त्यांच्याच हृदयाची स्पंदन पाहावं म्हणून अभंगाचा प्रपंच आहे. विठ्ठल अभंग
अभंग ज्ञानोबाच आहे. आता आळंदी महात्म्य स्वतंत्र चिंतनाचा विषय किती सांगितलं तरी कमी आहे. 8-10 दिवस सांगण्याचा तो विषय आहे, 1-2 दिवसाचा विषय नाही. माझा विषय चालला का अशा भगवान ज्ञानोबाच्या हृदयाचं स्पंदन हा अभंग आहे. एखादा साधक प्रपंच सोडून परमार्थात काय येतो, त्याला परमार्थात आल्यानंतर लोक कसं दूषण देतात आणि ते सहन करून त्या साधकाची स्थिती जर सांभाळली तर त्याला कोणतं फल प्राप्त होते हा विषय पण एखाद्या ग्राम्य रूपकाच्या भूमिकेत ज्ञानोबा मांडत आहेत. अभंगाची भूमिका व्यभिचारी स्त्रीच्या जीवनात काही भूमिका आहेत देवा. स्त्रीच्या जीवनात पहिली भूमिका आहे लग्नाच्या आधीची, तिला कौमारी अवस्था म्हणतात. लग्नाच्या आधी स्त्री कौमारी स्थितीत आहे. लग्न झाल्यानंतर तिच्या भाग्यानं तिच्या जीवनात अवस्था प्राप्त होते, तिला म्हणतात सौभाग्यवती. लग्नाच्या आधी आहे ती कौमारी अवस्था आहे. लग्न झाल्यानंतर तिच्या जीवनात प्राप्त होणारी अवस्था सौभाग्यवतीची आहे. दुर्दैवानं एखादीच्या जीवनात एक अवस्था प्राप्त होते, पतीत जातो आणि आपलं प्रारब्ध शेष राहते आणि जगावं लागते, त्याला वैधव्य म्हणतात. ती वैधव्य अवस्था कधी कधी स्त्री जीवनात येते. ह्या तिन्ही अवस्था नैसर्गिक आहे, पण कधी कधी स्त्रीच्या जीवनात एक अनैसर्गिक अवस्था प्राप्त होते आणि ती जर कोणती असेल तर ती पहिला पती सोडते आणि दुसरा पती करते, त्याला व्यभिचार म्हणतात. आदिल्या अवस्था आहे. पहिला पती सोडते आदिल्या भ्रतारे कामनो हे पुरा, म्हणून व्यभिचारात टेकलीये. याला मला खरं सांगायचं झालं ते व्यभिचाराची अवस्था ही अनैसर्गिक आहे, निंदे आहे. सहजासहजी ही अवस्था जीवनात नको. कारण व्यभिचारी स्त्रीच्या बाबतीत संतांचं मत असं आहे, बुडती 42 जाती नाककान, आंबुला केला तरी धावे मन. म्हणून खऱ्या अर्थाने ही भूमिका चांगली नाही, पण ज्ञानोबाला आपली अनुभूती प्रगट करण्यासाठी तीच भूमिका योग्य वाटली आणि त्या भूमिकेत ज्ञानोबा आपली परमार्थाची अनुभूती प्रगट करतात. विठ्ठल या अभंगाची तशी भूमिका आंबुला प्रकरणातला अभंग आहे. स्त्री हे जे प्रकरण जे आहे याला वीराणी म्हणायला काय हरकत नाही. हे वीर आहे, वीर राणी. विहरणी वेगळी, विरहनी वेगळी आणि विराण्या वेगळ्या. जी वीर आहे, जिनं खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आपल्या पुरुषार्थाने आपला प्रपंचरूपी पती सोडलेला आहे आणि परमात्मरूपी पती स्वीकारला आणि त्याच्यानंतर लोकांचे बोल सहन करत आहे, त्याला विराणी म्हणायचं. विराणी ही वीर राणी. म्हणून त्या भूमिकेतली आपला पहिला पती सोडला, दुसरा पती तिनं स्वीकारल्यानंतर तिनं का तो स्वीकारला त्याची मीमांसा या अभंगात आहे. तसं व्यवहारात पाहायचं झालं तर काही लोक आपल्याला असे काही वर्ग पाहायला सापडतात
एक वर्ग एका प्रपंचातून दुसऱ्या प्रपंचात जातो, एक वर्ग एका परमार्थातून दुसऱ्या परमार्थात जातो, एक वर्ग रिवर्स गेअर टाकतो, परमार्थातून प्रपंचात येतो, आणि एक वर्ग आहे तो प्रपंचाचं दुःख डोळ्यासमोर ठेवून त्या प्रपंचाला मागं सारून परमात्म्यासाठी रत होतो, परमार्थात येतो, परमात्म्याशी रत होतो. पहिला वर्ग आहे एका संसारातून दुसऱ्या संसारात जाणारा. म्हणजे उदाहरण सांगायचं, मागं टमाट्याला भाव होते, टमाट्याला भाव होते म्हणून टमाटे पाहून टमाटे लावले, नेमके टमाटे मार्केटला आले, मग कांद्याला भाव आले, टमाटे टाकले कांदे लावले, कांदे आले, कांद्याचा भाव गेला आणि आल्याला आला. मला सांगायचं काय, एका व्यवहारात तोटा आला का दुसरा व्यवहार स्वीकारणारा हा एक वर्ग आहे. एका प्रपंचातून दुसऱ्या प्रपंचात जातो, प्रपंचातच फिरत असतो, त्याच्या बाहेर तो निघत नाही. ज्ञानोबाने फार गोड चिंतन केलं. इहलोकातले भोग पाहून या इहलोकातल्या माईक भोगात त्याला रुची राहत नाही, आणि स्वर्गातल्या भोगाचं वर्णन ऐकून त्याला असं वाटते आपण ते स्वर्गातले भोग भोगण्यासाठी जावं. आणि मग करतो काय, आपल्या मनात तोच विचार करतो, म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सोख भोगीजे मनोहर. इथं काय हो, इथं प्यायला अमृत तुल्य आहे, तिथं अमृत आहे. अमृत तुल्य वारीच्या वाटेने पाहत नाही का आपण, प्रत्येक गाडीवर नाव काय असते, मला ते मोठी गंमत वाटते. त्याला उपमा देते, साशी उपमा दिली, अमृत तुल्य. काय म्हणतात, पिला का नाही आपण कधीतरी, ते त्याला काय म्हणतात, अमृत तुल्य. आता मी तुम्हाला विचारतो, त्याला अमृत तुल्य म्हणण्यासाठी पहिले आपण अमृत प्राशन केलं पाहिजे, आणि अमृत पिण्यासाठी ते अमृत इथं नाही, कुठं आहे ते, स्वर्गात आहे. म्हणजे स्वर्गात गेल्यानंतर अमृत भेटते, पण स्वर्गात तसं जायला जमत नाही. त्याच्यासाठी 100 यज्ञाचं तिकीट जवळ पाहिजे, आणि ते तिकीट घेऊन मरावं लागते. विठ्ठल म्हणून आपल्याकडं मन नाही का, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत, पण तसं मरून स्वर्गात जात नाही. शतमख संपत्ती स्वर्गीच्या, 100 यज्ञाचं तिकीट जवळ पाहिजे, आणि मग त्याला मृत्यू आला तर मग तो तिथं जातो. माझा विषय चालला का इहलोकातल्या भोगाकडे पाहून अरुची निर्माण होते, आणि स्वर्गातल्या दिव्य भोगात त्याची वासना अटकल्या जाते. तो व्यक्ती इथून तिथं जातो, पण बदल एवढाच झाला का त्याने लोक बदलला, पण संसार नाही बदलला. विठ्ठल कारण इथून ब्रह्मलोकापर्यंत सगळा संसारच आहे. एक वर्ग एका संसारातून दुसऱ्या संसारात जाणार आहे, एक वर्ग एका परमार्थातून दुसऱ्या परमार्थात जाणारा. उदाहरण सांगायचं झालं, कर्म करून भागला, आणि मग कोणीतरी सांगितलं ज्ञान चांगलंय, ज्ञानाच्या मागे लागला. काही दिवस ज्ञानाचे पाठ केले, ना मग ते का तत्वमसी तत् काय, तोम काय, नासी काय, वाचार्थ काय, लक्षार्थ काय, मग वैताग आला त्याचा. ते सोडलं, मग एक म्हणे तसं नाही, रामदेव बाबाचं चांगलं आहे. मग ते रामदेव बाबाच्या पाठीमागे लागला. योगाच्या नाक दाबायचं, इकून दाबायचं, आणि इकून हवा काढायची, इकून दाबायचं, पुन्हा कुठून काढायचं, हे अशा प्रकारचं चालू झालं. योगात पडला, आणि योगात पडूनही त्याला लक्षात आलं काही खरं नाही, आता काय करावं. मग त्यांनी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मार्ग बदलला, आणि भक्तीला लागला. उदाहरण सांगायचं झालं तर सोपं उदाहरण सांगतो. 1400 वर्ष शरीर जतन केलं, 6 महिने समाधीचा अभ्यास करायचा, आणि उत्थित अवस्थेत आल्यानंतर पुढास मरून पडलेल्या प्रेताला उठवायचं, त्यांना जिवंत करायचं. समाधीला बसलेले चांगदेव महाराज पुढून 4 भावंड जात आहेत. मुक्ताबाईनं विचारलं, दादा इथं गर्दी कशाची रे? आणि मुक्ते, अगं इथं एक योगी आहे, 6 महिने समाधीचा अभ्यास करतो, ध्यातृध्याने परित्यज्य क्रमाध्येक गोचरम निवात दीपवच्चित्तम समाधीर विधीयते, असा अभ्यास करतो, आणि नंतर उत्थित अवस्थेत येतो, आणि उठल्यानंतर त्या समाधीच्या सामर्थ्याने, त्या बलानी मेलेले प्रेत जिवंत करतो. मुक्ताबाई ती म्हणे, या मेल्याला 6 महिने लागतात का याच्यासाठी? तिखट होत्या महाराज मुक्ताबाई बोलायला. या मेल्याला 6 महिने लागतात.
तिथं लोक प्रेत घेऊन बसलेले, जे आपले आवडते लोक सगळे जणांनी प्रेत आणलेले मेलेले. एकाचं प्रेम कुत्र्यावर होतं, तर कुत्र्याचं हाड घेऊन बसला होता, कुत्र्याला घेऊन बसलेला. 6 महिन्यापासून कुत्र घेऊन बसला. आता 6 महिने प्रेत सांभाळायचं का सोपं असते का? सगळं गळून पडलं आणि फक्त हाड राहिलं. मुक्ताबाईनं ते पाहिलं, हाड हातात घेतलं आणि त्या प्रेतावून असं ओवाळून टाकलं आणि हात मेल्या म्हणून ते हाड फेकलं. ते प्रेत उठून मुक्ताबाईला चारी भावंडाला नमस्कार करतात आणि फेकलेलं हाड ते कुत्र्याच होतं, ते क्याहू क्याहू काव करत निघून गेलं. 6 महिन्यानं उत्थित अवस्थेत आले चांगदेव महाराज. त्यांनी विचारलं शिष्याला, का रे 6 महिन्यात कोणीच गेलं नाही का? म्हणे गुरुजी मोठा कोरोना आला होता, तुम्हाला काय सांगायचं. गेले फार. म्हणे मग दुसरा योगी निर्माण झाला का काय? तिकडे तर गेले नाही ना. म्हणे गुरुजी नाही, 4 भावंड इथून जात होते, तेजपुंज त्यांची मुद्रा होती आणि त्यात चिमुकली टिचभरच एक पोरगी होती, तिचं नाव मुक्ता होतं. झालं काय? तिनं सांगितलं म्हणे या मेल्याला 6 महिन्याची साधना करावी लागते का यांना उठवायला. आणि तिनं कुत्र्याचा हाड घेऊन असं फिरवलं गुरुजी, ते सगळे लोक प्रेत उठून बसले, ते कुत्र सुद्धा क्याहू क्याहू करत निघून गेलं. चांगदेव महाराजांनी शोध घेतला, कोण असले पाहिजे. लक्षात आल्यानंतर मग चांगदेव महाराजांनी विचार केला, आपल्यापेक्षा अधिकार मोठा आहे, वयाने लहान आहेत पण अधिकाराने मोठा आहे. आणि त्या चांगदेव महाराजांचा अभिमान गलित झाला. इतिहास फार मोठा आहे, चरित्राचा भाग ऐकणारी मंडळी आता पण मी ताकापुरतच रामायण करणार आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मग चांगदेव महाराज आलेत. 1400 वर्ष शरीर जतन करणारे चांगदेव महाराज मुक्ताबाईकडे आले, पाय धरले आणि ते चांगदेव महाराज म्हणू लागले, आज माझा खरा जन्म पुत्र माझा खरा जन्म झाला, आज मला मुक्ताबाई गुरुरूपाने भेटल्या, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. माझा विषय चालला. एका परमार्थातून दुसऱ्या परमार्थाच्या साधनेत प्रवेश करणारा एक वर्ग आहे. योगाची साधना लक्षात आली, योगापेक्षा भक्तीत काही विशेषता आहे. आणि मग 1400 वर्षाचे तप्ती तीर रहिवाशी येवोनी चांगदेव लागे चरणासी. माझा विषय चालला का खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एका परमार्थातून दुसऱ्या परमार्थात येणारा वर्ग. तिसरा वर्ग आहे परमार्थ करून श्रम प्राप्त झाला आणि मग त्याला वाटलं आता लग्न करावं. 70 वर्ष हिमालयात राहिला, पाला खाऊन साधना केली, मग त्याला आता वाटलं का आता माझं लग्न झालं पाहिजे. कधी पार केस पिकले, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आणि मग देवाला म्हणतो कधी करशी लग्न माझे तुझं ठावे रे देवराया. कधी 80 वर्षाला 70 वर्षाला म्हणतो लग्न. याला म्हणायचं रिव्हर्स गिअर.
हा रिवर्स गिअर आहे. आयुष्यभर परमार्थ केला ना. उदाहरण सांगायचं झालं तर पुराणात अशी एक कथा आहे. आयुर्वेदाचा अभ्यास करणारे एक ऋषी होऊन गेले. त्यांचं नाव आहे च्यवन ऋषी. त्या च्यवन ऋषीनं आयुष्यभर आयुर्वेदाची साधना केली, उपासना केली. आयुर्वेदातले वेगवेगळे अशा प्रकारचे औषधं, रसायनं शोधून काढले आणि काळ भरपूर निघून गेला, काही लक्षातच आलं नाही. शेवटी वृद्धापकाळ आला. केस पिकलेले आहेत, चेहऱ्यावर सुरकुते आहेत, मान हालत आहे. मग लग्न करण्याची इच्छा झाली. राजाकडे आले. राजाला विनंती केली, राजा तुला 100 मुली आहे, मला लग्न करायचंय, तुझी एखादी मुलगी मला दे. राजाने राजा विचारात पडले, याला नाही म्हणावं तर ऋषी शाप देतील, बरं हो म्हणावं तर मुली अशा म्हाताऱ्यासोबत लग्न काय कोण तयार नाही. मग राजाने विचार केला, म्हणे जी मुलगी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे तिच्याशी तुम्ही लग्न करा. राजाने असं म्हणल्याबरोबर महाराज झालं असं. च्यवन ऋषी अंतःपुरात गेले. त्यांना पाहिलं आणि सांगितलं, अगं मला लग्न करायचं, कोण माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. 100 जणीनं त्यांना पाहिलं आणि तोंड फिरून सगळ्या निघून गेल्या. लक्षात आलं का च्यवन ऋषीला या स्त्री आपल्याशी लग्न कराय का तयार नाही. याचं कारण एकच आहे. म्हणजे काय कारण आहे. कन्या वर येते रूपम. कन्या वराला बोलत असते ना, आपल्याकडे रूप नाही. च्यवन ऋषीनं शोध लावला आणि च्यवनप्राश माहिती आहे, च्यवनप्राश, ते च्यवनप्राश खाल्ला. म्हणून लक्षात ठेवा, च्यवनप्राश मध्ये फार पावर आहे. ते च्यवनप्राश त्यांच्याच नावा नाही. ते च्यवनप्राश खाऊन त्याने चिर तारुण्य प्राप्त केलं. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या गेल्या, पांढरे झालेले केस काळे झाले. त्याच्यानंतर त्यांच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर चिर तारुण्यता प्राप्त झाली. 21 वर्षाचे तरुण दिसू लागले. पुन्हा राजाकडे आले. त्या मुलीनं पाहिलं, 100 मुली लग्न करायला तयार झाल्या. विठ्ठल. परमार्थातून प्रपंचात प्रवेश करणारा एक वर्ग आहे आणि एक वर्ग प्रपंचातून परमार्थात आलेला साधकाचा वर्ग आहे. साधक प्रपंचाला वैतागतो. प्रपंचाचं स्वरूप त्याला लक्षात आल्यानंतर त्या प्रपंचात त्याला करमत नाही आणि मग तो साधक त्या प्रपंचाला वैतागून परमार्थात येतो. तो परमार्थात आल्यानंतर अशा साधकाची मुलाखत घेतली आणि त्या साधकाला विचारलं, तू प्रपंच सोडून परमार्थात आलास का. तर त्या साधकांनी मी प्रपंच सोडून परमार्थात का आलो याचं कारणच अभंगाच्या पहिल्याच्या. नगमे हा संसार नगमे हा संसार Thank you.
रूपी पती का सोडला आणि परमात्मा रूपी पती का केला, हे व्यभिचारी स्त्रीच्या रूपकाच्या भूमिकेत आहे. तिला त्या बाईला विचारलं, बाई तू पहिला का सोडला? तसं साधकाला विचारलं, तू प्रपंच का सोडला? का संसार सोडून आळंदीला आलात? काय सोडून तुम्ही परमात्मा रूपी पती स्वीकारला? तर त्याचं उत्तर दिलं, न गमे हा संसारू. मला या पतीजवळ करमत नव्हतं, गमत नव्हतं. गमणे शब्द आहे का नाही? मला गमत नाही हो तिथं. आळंदीला का थांबत नाही? म्हणे गमत नाही ना गाव सोडून. गाव सोडून काय होत नाही? 8 दिवस झाले का पुन्हा आठवण येते. कशाची? गावाची. तिने तेच सांगितलं, न गमे हा संसार. मला संसारात करमत नव्हतं. म्हणे तुलाच करमत नव्हतं का सगळ्याला करमत नाही? नाही म्हणे मलाच करमत नव्हतं. सगळ्याला जर करमत नसतं तर सगळ्यांनी सोडलं असतं. सगळ्याला करमत नसतं तर सगळ्यांनी काय केलं असतं? सोडलं असतं. उलट लोक त्यात आनंदित आहेत. कुठं? आणि लोकांना का करमते तुला का करमत नाही? म्हणे लोक त्या संसाराचं स्वरूप जाणत नाहीत. लोकांना त्या संसार ते अंतरणेनं ती बापुडे. म्हणून अगत्य सेवने घडे काय पुय पिंकीचे किडे चिळसी घेते. ज्ञानोबा म्हणतात, त्यांना त्या प्रपंचाचं खरं स्वरूप कळत नाही, म्हणून ते प्रपंचात रमलेले आहेत. जनतरी देखे गुंतले प्रपंची. का? त्याचं कारण आहे त्या प्रपंचाचं स्वरूप त्यांना कळत नाही. आणि मला सद्गुरूच्या कृपेनं त्या प्रपंचाचं स्वरूप कळलं. आणि त्या प्रपंचाच्या ठिकाणी, त्या प्रपंचरूपी पतीच्या ठिकाणी, संसारूपी पतीच्या ठिकाणी गमण्यासारखं काहीच नाही. म्हणे बाई पहिल्याला सोडलं आणि तो दुसरा केला. काही दिवसानं म्हणशील याच्याजवळ मला करमणार आहे, तिसरा करशील. तिनं त्याचंही उत्तर इथं दिलं एका शब्दात. नाही म्हणे तो भ्रतार नव्हता, हा भ्रतार आहे. भेटला वेळ भावार्थानंतर तर करू चिंतन. याला भ्रतार म्हणून तिनं चिंतन मांडलं. म्हणून केला भ्रतारू. हा भ्रतार आहे, तो भ्रतार नव्हता. आणि तिला पुन्हा विचारलं, का ग तू सोडतो म्हणतेस, त्याला सोडायची तयारी दाखवते, पण तो सोडल्या जातो का? कारण संसार सोडायचा म्हणलं तर संसार जीवाच्या स्वरूपाच्या अंतर्गत आहे. त्या संसाराचा त्याग केला, त्या अहंकाराचा त्याग केला तर तुझंच अस्तित्व राहणार नाही ना. सोडायला जमतो का? याच्या आधी कोणी सोडला का? अशा भरपूरशा शंका निर्माण होतात. भेटला वेळ तर भावार्थानंतर चिंतन करू. तूर्त अभंगाचा सरळ भाव पाहू. विठ्ठल. तिला विचारलं, तू पहिला पती सोडला आणि दुसरा पती केला का? त्याने पहिल्या पतीजवळ मला करमत नव्हतं. म्हणजे का करमत नव्हतं? कारण पतीकडून स्त्रीच्या काही अपेक्षा असतात, मुलीच्या मुलाकडून काय असतात, काही अपेक्षा असतात. पहिली अपेक्षा असते पोराला रूप असावं, रूप. पोरगा देखणं असावं. वाटते का नाही? पोराला कन्या वरयते रूपम. आताच मी सांगितलं, कन्येला अपेक्षा असते पोरगा आपला पती कसा असला पाहिजे? हँडसम. पिक्चर मधला हिरो सोपान महाराज. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आपला पती देखणा असावा ही मुलीची अपेक्षा असते. या प्रपंचरूपी पतीचा विचार करायचा झाला तर याला रूपच नाही. गीताकार सांगतात, न रूपमस्येह, याला रूपच नाही. दुसरी अपेक्षा असते मुलीची, का आपला मुलगा, आपला पती जो आहे तो पती मान्यता प्राप्त असावा. लोकांनी आपल्या पतीला मानावं.
नाही तालुक्यात मानतात तर कमीत कमी गावात तरी मानावं, आणि गावात नसलं तर कमीत कमी घरात तरी मानावं. आणि घरातही मानत नसतील आणि सगळेच राम्यागड्यासारखं त्याला वापरत असतील तर काय करमण्यासारखं आहे हो. म्हणून पतीची दुसरी इच्छा असते स्त्रीची मुलाला प्रतिष्ठा असावी. या प्रपंचरूपी पतीला विचार करायचा झाला तर प्रतिष्ठा नाही. गीताकाराने त्याचंच उत्तर दिलं, न रूपमस्येह न च संप्रतिष्ठा. याला प्रतिष्ठाही नाही, याला रूपही नाही. तिसरी मुलीची अपेक्षा असते मुलाकडून. काय अपेक्षा असते? का मुलाचा विचार करायचा झाला तर मुलगा व्यसनी नसावा. मुलगा काय नसावा? पिणाऱ्याला पसंत करतात का? मुलगा व्यसनी नसावा. ते जुळवणारे फार बदमाश असतात महाराज. मधले जुळवणारे स्पेशल असतात बरं का लोक. ते इकडलंही खातात आणि तिकडलंही खातात. मध्यस्थी ते जुळवणारे काय सांगतात महाराज, वर्णन काय सांगायचं. ते असं जुळून देतात का सांगायचं काम नाही. ते मध्यस्थी सांगतात पोराला एकही व्यसन नाही. तसं त्या मध्यस्थीनं आम्हालाही सांगितलं होतं, या प्रपंचाकडे येते वेळेस हा फार चांगला आहे. लोक आनंदाने या प्रपंचात राहतात, पण खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर या संसार रूपी पतीला एक व्यसन म्हणून काय सांगू, अवघीच व्यसन या संसारात आहेत म्हणे. संसाराच्या त्यांनी सांगितलं होतं पोराला एकही व्यसन नाही. आणि इकडं आल्यावर लक्षात आलं दररोज पिऊनच येतो, कुठं पडतो दररोज उचलून आणावं लागते. संसाराची अंगी अवघीच व्यसन आहे. संसारात व्यसन शब्दाचा अर्थ संकट होतो बरं का. व्यसन शब्दाच्या कोशात भरपूर. व्यसन म्हणजे छंद, व्यसन म्हणजे संकट. कारण पंचदशीत व्यसन शब्द आलेला आहे. विद्वद इच्छा अल्पभोगम कुर्यान्न व्यसनम बहु. भाजलेलं बी खायच्या उपयोगी येते, पेरायला उपयोगी येत नाही. तसं महापुरुषाच्या अंतःकरणात असणारी इच्छा अल्पभोग देते, त्याच्या जीवनात व्यसन म्हणजे संकट निर्माण करत नाही. पंचदशी श्लोक आहे, दग्ध बीजम रोहेपी भक्षणात योपयुज्यते. विद्वत इच्छा अल्पभोगम कुर्यान्न व्यसनम बहु. त्याला जास्त संकट निर्माण करत नाही. व्यसन म्हणजे संकट. प्रपंचात कोणतं संकट नाही हो, कोणतं संकट नाही. माग विचार केला, पाऊस आता येईल मग येईल, आता येईल मग येईल.
अख्खा 4 महिन्याचा काळ गेला आणि पाऊसच आला नाही. बरं, इकून तिकून लोक सावरले होते. पुन्हा लोकांनी विचार केला, मानसिकता तयार केली. वरच्या पाण्यानं होईन का गहू पेरले, हरभरे पेरले. आता वाटत होतं आता येणार नाही, असं चालू झालं. आणखीन परवापासून आणखीन सांगितलेलं 8 दिवस विठ्ठल. एक संकट आहे म्हणता प्रपंचात, एक संकट आहे. जन्माला आलं तसं मरेपर्यंत संकट आहे. मरेपर्यंत नाही, मरण हे संकटच आहे. मरण आहे काय बरं, असं वाटतं का तुम्हाला मेलं म्हणजे संकट मिटले? मेल्यानंतर सुद्धा पुढचे संकट मिटत नाहीत. लोक नेऊन जाळतातच ना विठ्ठल. प्रपंचात संकटच संकट आहेत. लोकांनी सांगितलं होतं का याला एकही व्यसन नाही. कसं सांगा बरं, काय करमण्यासारखं आहे, कसं गमण्यासारखं काय या प्रपंचात आहे? म्हणून सांगितलं. पहिलं आहे याला रूप नाही. दुसरी विचार करायचं झालं तर याला प्रतिष्ठा नाही. तिसरी विशेषता आहे याला व्यसन नाही, तसं सांगितलं होतं. याला व्यसन आहेत. बरं जाऊ द्या, पिऊन येऊ द्या, पण तिकडच पडू द्या ना. त्यानं आपल्याला तरी काही करू नाही. पण या प्रपंचाने मला इतकं त्रस्त केलं, या प्रपंचानं मला या खाणी भोगायला लावल्या. मला नाही तो छंद तिकडच पडू द्या ना. पण पिऊन येतो, घरात येऊन मला मारतो. बरं, घरात मारू द्या ना, घरात मारलं तरी सहन करू. चौकात नेतो हाणतो. इतका आगाव आहे कोण? हा प्रपंच. येणे मज भोगविल्या नाही तो छंद मनाला लावला आणि केली बोडवणी विटंबना. यानं मला माझी विटंबनाच लावलेली आहे. प्रपंचाने आता त्याला प्रतिष्ठा नाही, ते लोकाला प्रतिष्ठा देत नाही. मायबापाने याच्याशी संबंध जुळवला देवा. मध्यस्थीनं फार सांगितलं होतं हा फार चांगला आहे, फार चांगला आहे, फार चांगला आहे, एकही गुण नाही. आणि शेवटचं सांगायचं झालं तर याला रोग आहे, रोग. आणि साधा रोग नाही, याला टीबी आहे, टीबी. याला कोणता रोग आहे? प्रपंचाला क्षय नावाचा रोग आहे. मी बोलत नाही, ज्ञानोबाची भाषा आहे. तैसीच ययाची स्थिती नासत जाय क्षणोक्षणाप्रती. प्रत्येक क्षणाला हा नाश पावणार आहे. तैसा हा संसार पाहता पाहता कसा चालला काही कळतच नाही. आपण काल होतो तशी आज नाही. आज आहे अशी उद्या राहणार नाही. तो कीर्तनाला येते वेळेस जसे होतो तसं कीर्तन होईपर्यंत राहणार नाही. इतकं परिवर्तन या संसाराच्या ठिकाणी आहे. हा स्थिर राहत नाही. क्षणाक्षणाला नाश पावणारा हा प्रपंच आहे. याला टीबी नावाचा आजार आहे. सांगा बरं कसं करमायचं त्याच्याजवळ? म्हणून त्या स्त्रीला, त्या साधकाला प्रपंचाचं स्वरूप लक्षात आलं. त्याग दोन गोष्टी नव्हते. एक, याचा ना आपला काही संबंध नाही हे लक्षात आलं तर त्याग घडते. आणि दुसरं, त्याचं अनित्यत्व, त्याचे दोष लक्षात आले तर त्याचा त्याग घडते. उदाहरण सांगतो तुम्हाला. जेवायला बसले, पंचपक्वानाचं ताट आहे. पंचपक्वाना श्री बालाजीचा बेत आहे.
श्लोकही झाला न पाणी फिरून घास इथपर्यंत नेला. नेल्याबरोबर सांगितलं, अरे म्हणे काय खातो, विषम भुंक्षुभ, विष आहे ते विष, त्या अन्नात विष आहे, खाईल का माणूस, का खाणार नाही. त्याला लक्षात आलं का हे अन्न कशा प्रकारचं आहे, दोषयुक्त आहे. तशा प्रकारचं कळलं. विषय रांधलिया रस सोय, जेवणारा जाई ठाऊक होय, तर तो ताटची सांडून जायची यापरी. त्याप्रमाणे आम्हाला या प्रपंचाचं स्वरूप लक्षात आलं, या प्रपंचरूपी पतीचं स्वरूप, संसाराचं स्वरूप लक्षात आलं. म्हणून तो साधक सांगू लागला, या प्रपंचात मला करमत नाही, नगमे संसारू, या प्रपंचाला मी उबगले. मुक्ताबाईचे प्रमाणे उबगले संसार आता माझं माहेर असे न्यावं. मी प्रपंचाला उबगले. याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्थिती सासरी आता माझं माहेर असे न्यावं. आता मी उबगले, उबग आला, आता मला खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आता मला काय करा, माझ्या माहेराला न्या. खऱ्या अर्थानं सांगितल्यानंतर हे त्या प्रपंचाचं स्वरूप कळलं आणि त्या साधकाने प्रपंचाचा त्याग केला आणि त्याने परमार्थाला लागला, परमात्मरूपी पती स्वीकारला. सांगितलं, न गमे संसारू मनोनी केला भ्रतारू. तिला विचारलं, का ग याच्याजवळ करमत नव्हतं तर पहिलाच कशाला केला, पहिलाच याच्याशी विवाह करण्याचं कारण काय. त्यामुळे त्याचं कारण असं आहे का मध्यस्थीनं जुळवलं. पूर्वीच्या काळी लग्न लहानपणी व्हायचे, लहानपणी नवरा काय नवरी काय काही लक्षात यायचं नाही. ते सगळं वातावरण आज पाहिल्यानंतर त्या लहान पोरीला वाटते माझंही लग्न झालं पाहिजे. आणि ते लहानपणी न कळता सहज याचा संग घडला आणि त्याचा परिणाम भोगावा लागला. न कळता संग झाला, सहज खेळ. या प्रपंचाशी आपला संबंध कधी आला, कसा आला, न कळत आला. न कळत याचा संबंध आला, याच्याशी विवाह माझा झाला. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाहिते, ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाहि सेविता. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सहज याचा संबंध आला आणि आता याचं मला स्वरूप खरं कळू लागलं. हा काही चांगला नाही, हा काही धड नाही. म्हणून या प्रपंचाचा मी त्याग केला आणि परमात्मा रूपी पती स्वीकारला. त्याला विचारलं, तुलाच करमत नाही का, सगळ्याला करमत नाही. म्हणे बाकीच्याला करमते. म्हणे बाकीच्याला का करमते, त्याचं कारण आहे. त्याचं कारण काय. म्हणे त्यांना एक स्वरूप कळलं नाही. बरं, स्वरूप कळलं तरी काही निसुग आहेत. निसुग माहित आहे का तुम्हाला, निसुग माहित आहे. म्हणजे रविवारच्या बाजारात सापडला, मार 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 खाल्ला तरी सोमवारच्या बाजारात हजरच आहे. तिथं मार खाल्ला का पुन्हा मंगळवारी हजरच आहे. अलग लक्ष, त्याला निसुग म्हणायचं. तसं आपल्याला कमी संसाराने टोले दिले का आतापर्यंत. संसाराने किती दुःख दिलं, किती दुःख दिलं, पण तरी आपण त्याची अशी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सावराच करतो. उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठल.
मोतीराम महाराज एका गावात कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं, एक जण ऐकायला होतात. ऐकलं कीर्तन, ऐकल्यानंतर म्हणे महाराज खूप दिवसांनी आले गावात, चला बरं चहा प्यायला. म्हणलं नाही रे बाबा, 11 वाजून गेले, आता कुठं चहाला नेतो. नाही म्हणे महाराज चलाच, लय आग्रह झाला. मी गेलो त्याच्या घरापर्यंत. घरापर्यंत गेल्याबरोबर त्यांनी दारावर थाप टाकली. आतून आवाज आला, कोण आहे? तिनं अगं मीच आहे म्हणल्यावर तिनं आतून दार उघडाय पाहिजे म्हणे. आला का गोसाई? इथून सुरुवात केली होती तिनं. पहिला शब्द वापरला, आला का. आणि मी म्हणलं मग एवढं ऐकल्यावर मला लक्षात आलं, मी राहू द्या, मी पुन्हा कधीतरी. नाही म्हणे महाराज असं काही नाही का. महाराज हातपाय आपटतच आली, त्याला शिव्या देतच आली. दार उघडल्याबरोबर तिनं मला पाहिलं. मग तो म्हणू लागला, अगं महाराज आहेत महाराज. महाराजाला चहाला आणलं म्हणल्यानंतर आता ती काय बोलली तुम्हाला काय सांगू. म्हणजे तुम्हाला नाही, कमीत कमी त्याला तर पाहिजे. ही काय वेळ चहा घ्यायची आहे का. आणि मग मी त्याला म्हणलं, भाऊसाहेब राहू द्या, पुन्हा कधीतरी चहा घ्यायला येईल. तो म्हणे महाराज फक्त तशी तोंडाचीच फटकळ आहे, पण आत बी फार अंतःकरणातून फार चांगली आहे. तुझी तुला लखलाभ आहे विठ्ठल. कमी जणाला बसले फटके हो. या प्रपंचाने आतापर्यंत खूप त्रास दिला, तरी आम्ही का सोडत नाही. आम्ही फक्त सावरण्याचाच प्रयत्न करतो. तुकोबाराने सुद्धा पूर्वस्थितीत हेच केलं. आणि मग तुकोबाराला लक्षात आलं का याचं स्वरूप चांगलं नाही. तुका म्हणे त्याचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. आणि मग तुकोबाराने तो प्रपंच टाकून ते शुद्ध परमार्थात प्रविष्ट झाले. तसं तो साधक म्हणू लागला, या प्रपंचात करमण्यासारखं काहीच नाही. नगमे संसारू म्हणून केला व्रतारू. हा परमात्मा रूपी पती मी स्वीकारला. म्हणजे का ग, याला सोडलं ना तर दुसरा केला, दुसऱ्याजवळ करमणार नाही तर तू तिसरा करशील. तर तिनं सांगितलं नाही, पहिला भ्रतार नव्हता, तो अनित्य होता, क्षणिक होता, जड होता, असत होता, दुःखरूप होता. तो भ्रतार नव्हता, हा भ्रतार आहे. आणि कोणाचं भरण पोषण करतो, कमीत कमी घरात पोट भरलं पाहिजे एवढं ताशा आहे का नाही. त्यानं आतापर्यंत कोणाचंच पोट भरलं नाही. आधीच प्रमाण झालं, आदिल्या भ्रतारे कामनो हे पुरा. त्याने माझी इच्छा पूर्ण केली नाही, मला कधीच त्यानं पोटभर अन्न दिलं नाही. आतापर्यंत सुखाची इच्छा प्रपंचात कोणाची पूर्ण झाली हो. देवाचा बाप असला तरी त्यालाही म्हणावं लागलं, पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाई कल्पते. देव जरी या प्रपंचात आले तर खरं सांगू का, त्या देवाला सुद्धा प्रपंचाने विटंबनाच त्या देवाची केली. रामप्रभूचं चरित्र पाहणं काही कमी विटंबना आहे रामप्रभूच्या जीवनात. उद्या राजगादी भेटणार, रात्रीतून राजकारण झालं, कुठं जावं लागलं, वनात जावं लागलं. खुर्ची दुसरीकडेच गेली. बरं तिकडे गेल्यानंतर तिकडे तरी पती पत्नी आनंदित आहेत का. तिकडं त्या रावणाला कळलं, त्यानं स्वारी केली, बायकोला घेऊन गेला. तिला शोध करता 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 भरपूर काळ गेला. मध्ये समुद्र आडवा आला. बरं समुद्र आडवा आला, त्याला इकून तिकून बंध निर्माण करून तिकडं गेले, त्याला मारून इकडं आणलं. सीतामाता जवळ आल्या. आता आल्यावर आता तरी सुख आहे का. 14 वर्षाचा वनवास संपला, राज्यात आले. आणि साधा एक परीट म्हणतो, 14 वर्ष दुसऱ्या आपलं 6 महिने दुसऱ्याच्या घरी राहून घरात गेला काय, तू मला सहिष्णू राम समजली का काय. आणि बायकोला तो असा बोलल्याबरोबर यांनी ऐकलं. आणि नंतर बायकोचा काय करावं लागला, त्याग करावा लागला. बरं मुलं झाल्यावर आता मुलाचं तरी सुख आहे. लहानपणी मुलाचा आनंद असते म्हणे, ते म्हणतात बुवा. मुलं तरी पाहायला भेटले का. मुलाची बापाची पहिली भेट कुठं झाली, निवडणुकीत व्हावी का. बापाची पोराची पहिली भेट कुठं, निवडणुकीत व्हावी का. निवडणुकीतही झाली नाही, युद्धभूमीत झाली. पोरा हातात धनुष्य घेऊन रामप्रभूच्या विरोधात उभे आहेत. आपली मुलं आपल्यावर बांध धरून आपल्याकडे पाहत आहेत. आता सुख आहे, सांगा ना कोणतं सुख आहे या प्रपंचात. देव जरी या प्रपंचात आला तरी या प्रपंचाने देवाची सुद्धा विटंबना केली देवा. पण आता या प्रपंचात करमण्यासारखं काहीच नाही. त्या साधकाला या प्रपंचाचं स्वरूप कळलं. पण तो म्हणतो नगमे संसारो म्हणून. हा व्रतार, हा परमात्मा रूपी पती मी स्वीकारला. हा व्रतार आहे.
यानं आतापर्यंत सगळ्याचं भरण पोषण केलं, याच्याकडे जे जे आले त्याला यांनी सुखच दिलं. म्हणून खरं सांगायचं झालं तर खरं सुखाचं स्थानच तोच आहे. सगळ्या संतांचे आपण आधी प्रमाणे म्हणून आलो, सर्व सुखाचे आगर. हे सुखाचं स्थान असल्या कारण सच्चे सुखात्मकम ब्रह्म ते सुख स्वरूप असल्या कारणाने हे जगाला सुख देऊ शकते. ज्या प्रपंचाच्या जवळ सुख नाहीच ते सुख काय देणार आहे? संसार दुःखमूळ आहे आणि हा सुख स्वरूप आहे म्हणून याने मला सुख दिलेलं आहे. म्हणून अन्नगमे संसारो म्हणून केला प्रकारो. म्हणे बाई मग तू याला स्वीकारलं त्याचा परिणाम काय झाला का? म्हणे लोकांनी माझ्याकडे पाहिलं म्हणजे प्रपंचात असणारे लोक मला म्हणू लागले ही अनाचारी झाली, लोक अनाचारू. म्हणे तुला वाटत नाही का तो अनाचार? म्हणे मला अनाचार वाटत नाही. कारण हा देह आपल्यासाठी कशासाठी भेटला? परमार्थासाठी भेटला. आणि या देहाने परमार्थ करणं अनाचार नाही, परमात्म्याशी रत होणं अनाचार नाही, तो तर खरा आचार आहे. पण खऱ्या अर्थानं लोक बहिर्मुख वृत्तीचे आहेत. जे प्रपंचात घडलेले आहेत त्या लोकांनी माझ्याकडे पाहून मला दूषण चालू केले. लोक अनाचारू म्हणते मज एवढंच बोलतात का? नाही म्हणे ते लोक मला चंचल झाली, सोडून परमार्थात लोक
आलेल्या साधकाला लोक काय म्हणतील सांगायला जमत नाही. बरं, बाहेरचे म्हणतात त्यात विशेष नाही, घरातले सुद्धा मायबाप म्हणतात आमचे कुळी नव्हते आईसे, हे चिपिशे आणि हे चिपिसे निवडले. मायबाप करीती चिंता, पोर नाईके सांगता नको जाऊ देवळाशी, देतो बागुल लोकाशी. कर्णद्वारे पुराणे कबुलवी शब्दे लावी बेक. मायबाप सुद्धा त्याला बोलतात, लोक तर बोलतात देवाचा भक्त तो देवाशीच गोड, आणि काशी चाड नाही त्याची. लोक त्याला म्हणतात चंचल झाले, चपल झाले. नाही म्हणत का? सगळं सोडून वारीला आल्यावर का सगळं गाव चांगलं म्हणते का आपल्याला? मोठी भक्तीन झाली नाही का? असे दूषण जग देते. परमार्थ कर्तव्य साधकाने इथं फार मोठा त्याचा सांभाळ करणं गरजेचं आहे. लोक काय म्हणतात तिकडे साधकाने न लक्ष देता मला देव काय म्हणतो आणि संत काय म्हणतो इकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुकोबार म्हणतात जग काय म्हणते मी याच्या वाळो जन माझं म्हणोती शिंदळी. जगाने मला शिंदळी म्हणलं तरी चालते, पण परिहावन माळी न विसंबू. हा देव मला विसरत नाही ना, मला मान्य आहे. साधकांनी ते केलं पाहिजे का देव काय म्हणतो याचा विचार करावा. संत मला तर माझ्या क्रियेला हसत नाहीत ना, माझं ते हसतील संत. जिही देखील ती मूर्तिमंत म्हणून उद्वेगले चित्त, हाच भक्त ऐसा दिसे. पण साधकांनी देव काय म्हणतो संत याच्याकडे पाहिलं पाहिजे. जग काय म्हणते ती म्हणू लागली, लोक मला म्हणू लागले हे अनाचारी आहे. लोक म्हणतात ही चंचळ झाली, चचळ झाली, स्थिर राहत नाही, उठलं का सुटलं देवाच्या पाठीमागे देव 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 करू लागते, असं लोक म्हणतात. मग खरं सांगू का, माझ्या अंतःकरणात देवाच्या विषयीची प्रीतीची आगणी लागली ते मी कोणाला सांगू? कारण या जगाला सांगावं तर जग अभिनिवेश बुद्धीचं आहे. या जगाला माझ्या अंतःकरणाची भावना कळणार नाही, कारण अंतःकरणातलं हिदगुज जागण्यासाठी जातीचा पाहिजे. माझी जातीचे जात याचा अर्थ वरची आपण म्हणतो ही जात नाही पाहिजे. कोणती जात पाहिजे? आवडे ज्या हरी अंतरापासून. ज्याला देव अंतःकरणापासून आवडतो त्याच्या जवळ आपल्या अंतःकरणातली भक्तीचं हृदगत भक्तीची भूमिका मांडू शकतो, आणि ती त्यालाच कळून येते, जगाला कळत नाही. उलट लोक वेड म्हणतात, तुका वेडा अविचार करी बडबड फार. लोक सुद्धा तुकोबारला वेडाच म्हणत होते ना. घरातली बायको सुद्धा अशाच प्रकारचं बोलत होते. घरी बाईल म्हणे कोठे, असंच बोलणं चालतंय, मला सांगायचं काय. म्हणून आता माझ्या अंतःकरणातली परमात्म्याच्या विषयी निर्माण झालेला अनुराग सांगू कोणाला? जगाला सांगावं तर जग बहिर्मुख वृत्तीचं आहे, अभिनिवेश बुद्धीचं आहे. बरं, ज्याच्या विषयी आग लागली त्या परमात्म्याला सांगावं तर त्याची विशेषता आहे, तो बोलतही नाही आणि बोलूही देत नाही. बोलेना बोलू देईना ही त्याची अवस्था आहे. तो बोलतही नाही ना मला बोलूही देत नाही, सांगू कोणाला? म्हणून ती आपली भावना प्रगट करते. कवना सांगू हे जीवीचे गोज, माझ्या अंतःकरणातले हे गोज मी कोणाला सांगू? मग त्या संवाद तिचा जो चालला ना, त्याने सांगितलं बाई जाऊ दे, झालं गेलं मागचं विसरून जा, तूही विसरून जा, मी विसरून जातो. हा संसार रूपी पती फारच निर्लज्ज आहे. पत्नी कोणी कोण आली तरी स्वीकारते. काही असे निर्लज्ज असतात, त्याला काही घेणं देणं नाही. तसा हा प्रपंच फार निर्लज्ज आहे. तू कुठं गेली त्याचा विचार करत नाही, ते सोडून पुन्हा रिटर्न गेट टाकन ये आपल्या खल्या प्रपंच रूपी पतीकडं. तिला असं सांगितल्यानंतर तिनं सांगितलं नाही ना, मी माझ्या अंतःकरणात माझी भूमिका ती स्वीकारली का आता काही झालं तरी बैसले शेजारी गोविंदाच्या, आता मी मागं फिरणार नाही. आता मी त्याच्याशी रत झाले, त्याच्या वाचून आता जगातलं मला काहीच कळत नाही. आता मी त्याच्या पायाला सोडणारच नाही, अशी भूमिका अभंगाच्या
वैतागली बाप रुक्मादेवीवर विठ्ठला वाचोनी नेणे. या प्रपंचाचा सशेष निराश माझ्या चित्तात झाला. वैताग वेगळा, वैतागलेलं पुन्हा वापस जाऊ शकते. वैतागून आलेले काही दिवसानं रिटर्न जाऊ शकतात, पण वैराग्य निर्माण झालं का आगी लागली या रुखी देखुनी सैरा पळती पक्षी, तसं वैराग्याची ज्वाळा चित्तात निर्माण झाली. प्रपंचाचं खरं स्वरूप कळलं. म्हणून आता बाप रुक्मादेवीवर विठ्ठला वाचून त्याच्याशिवाय दुसरं मी जाणतच नाही. निश्चेष निराश सांगितलं. म्हणून आता काय, सतत राहणे त्याचे पायी. हा जो पती परमात्मा रूपी पती मी स्वीकारला, आता याच्या पायाला मी सोडणार नाही. निवृत्तीच्या कृपेनं मला ही गोवळ भूमिका प्राप्त झाली. मी त्याचे चरण धरून अखंड त्याच्या चरणाची सेवा करीन. मला वाटते आपल्याही जीवनात ज्ञानोबाराच्या कृपेनं ही उच्च अनुभूती आली पाहिजे. आपल्याही जीवनात एक दिवस बाप रुक्मादेवीवर विठ्ठला वाचोनी नेणे आणि सतत राहणे त्याचे पायी अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. ज्ञानोबाराकडे ती प्रार्थना करू. महाराज, ही अनुभूती तुमच्या जीवनात आली, प्रपंचाचं खरं स्वरूप तुम्हाला कळलं, तसं आमच्याही जीवनात एक दिवस त्या प्रपंचाचं खरं स्वरूप कळून आमच्या जीवनात त्याचा खरा त्याग घडू देत आणि आमच्या जीवनात तुमचं परमात्म्याची अखंड सेवा घडू देत. सतत राहणे त्याचे पायी अशी प्रार्थना भगवान ज्ञानोबाराकडे करू. झालेली सेवा ज्ञानोबाच्या चरणी समर्पण करतो. संत श्री मोतीराम महाराज यांच्या चरणी समर्पण करतो. वेळ आपला वेळही संपून पुढे गेला. मी तसं एकच तास करायचं म्हणत होतो, पण सगळे आधार देणारे मोठे मोठे होते. एकूण आधार चांगला आहे. आणि हे संत श्री मोतीराम महाराजांची कृपा आहे. भजन काय असते, ते भजन टिकवलं महाराज. फक्त महाराजांनी विठ्ठलं. आजही या फडाच्या विषयी सगळ्यांचं आकर्षण आहे. इथं लोक कीर्तन ऐकायला नाहीत, कीर्तनकार तर भरपूर दगड उचलला कीर्तनकार आहे. इथंही ऐकायला येतात, ते भजन ऐकायला येतात. कारण विशेषतः आहे ते भजन, ते चाली, ते मृदंग. खऱ्या अर्थानं महाराजांची कृपा आहे. ही ती कृपा त्यांनी दिलेल्या त्या भजनाची कृपा, भजनाचा वसा वारसा आपण ते जपता. आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. नवानीला थांबवतो. मोठ्या प्रेमानं एकदा ज्ञानोबाराचं भजन करू. ज्ञानेश्वर हे